उपजिल्हाधिकाऱ्यांना ठार मारण्याचा पत्नीनंच कट रचला होता। पत्नीनं मित्राच्या मदतीनं हत्येचा कट रचल्याची तक्रार ही समोर आली आहे। कुटुंबियांसह कट रचून विषप्रयोग अघोरी विद्येचा वापर केल्याचं सुद्धा समोर आलंय। उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी तशी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सारिकानं 2021 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत पतीकडे हट्ट धरला होता। तर पतीच्या हत्येचा कट का रचला गेलाय ते पाहूयात। जालन्यातील बोरखड येथे कटकेंनी सारिकाला शाळा सुरू करून दिली। शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळेंचं हॉटेल होतं। शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर घेत असल्यानं तो सारिकाचा मित्र बनला। सारिकाला दिलेली कार विनोद उबाळे हा वापरू लागला। कटकेंनी या संदर्भात विचारल्यावर आरोपीनं त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली। कटकेंवर पिस्तूल रोखून आडवा आलास तर उडवून टाकीन अशी धमकी सुद्धा दिली। पत्नी सारिका, तिचा मित्र विनोद उबाळे आणि मेहुणा आतिश देशमुख, सासू सुवर्णा देशमुख, मोलकरीण छायाबाई यांच्या विरोधात कटकेंनी अॅट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न, शस्त्राधिनियम कलमांसह जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 6 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे।